नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या तरुणाला टेम्पोची धडक. कोकरूड शिराळा मार्गावर रेळे तालुका शिराळा गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणाला टेम्पोने जोराची धडक दिली. त्यात योगेश दिलीप पाटील वय 35 राहणार रेळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी दिनांक 3 रोजी दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक अभिजित तानाजी कडवेकर राहणार जांभळेवाडी तालुका शिराळा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महेश पाटील हे भाऊ योगेश पाटील, आशिष पाटील, विशाल पाटील आणि सचिन पाटील यांच्यासोबत कोकरूड शिराळा रोडलगत बोलत उभे होते. यावेळी कोकरूड दिशेकडून शिराळ्याकडे जाणारा टेम्पो MH10 BR 2298 वरील चालक अभिजित कडवेकर यांनी या तरुणाला जोरदार धडक दिली. या धडकेत योगेश पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जण जखमी झाले आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.